चेकिंग झालं, आता दिल्लीपर्यंत जाणार आहे. थँक्यू थँक्यू. दिस इज वेट. हा माझा आमचं हे आणलेलं आपलं कार चेअर आणलेली, त्याने चांगलं सहकार्य केलं आहे. आणि आता ओआरए विमानतळावर आलेलं आहे. ओआरए इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलो आहे मी. आणि हे टॅक्स अँड ड्युटी फ्री. आम्हाला माझं 12चं फ्लाईट आहे आणि आम्ही साधारण 9-9:30 वाजताच पोचलेलो इथे. हे कदाचित आमचं फ्लाईट असेल, समोरचं जे दिसत असेल ते. हे बाकीचं आहे आणि हे माझं समोरचं फ्लाईट असेल कदाचित. हे बघते एअर इंडियाचं जे दिसतंय ना, हे फ्लाईट असेल मोस्ट प्रॉबेबली. मला नक्की माहिती नाही आहे, पण असण्याची शक्यता आहे. कुठून आतमध्ये आलो असेल कदाचित आम्ही. हे स्टोर आहे. बार त्याशिवाय हे जे दिसतं ते डंकिन, अमेरिकेचा झेंड्याचा कलरच ब्ल्यू, रेड आणि व्हाईटच. एकत्र खाण्यासारखं असं काही नाही वाटत. सर्व जगभरातले ट्रॅव्हलर्स दिसू शकतात इथे, एवढं मात्र खरं आहे. आपल्या इंडियात पण हे दिसतात नाही असं नाही आहे, पण मोस्टली इकडे पहा ना, थोड्या वेळातच किती प्रकारचे ट्रॅव्हलर्स दिसतात. हा आमचा स्टाफ असेल कदाचित, एअर इंडियाचा स्टाफ असेल बहुतेक. का ओआरए इंटरनॅशनल एअरपोर्ट जर पाहिलं तर आपल्याला साधारण, मला तरी डिटेलमध्ये अजून पाहता नाही आलेलं पाहिजे. 2-3 वेळेला आलो ना, प्रत्येक वेळेला घाई वगैरेच व्हायची. इनफॅक्ट आत्ता आम्ही इथे असावं नाही सांगता येणार एक्झॅक्ट. यू आर हिअर, सॉरी. पण माझं तर 15 नंबर गेट आहे राव. 15 नंबर गेट कुठे असणार मग? कारण माझा जो गेट पास आहे त्याच्यावर गेट नंबर 15 लिहिलेलं आहे. हां सॉरी, हां येताना आपण इकडे येतो आहे बरोबर. अरायवलचं हे आहे, मला ह्याच्यावरनं आठवत आहे. आणि हे डिपार्चरचं आहे. काय हरकत आहे आपल्याला कुठूनही नेलं कारण कुठूनही नेलं तरी चालेल ना, फक्त दिल्लीला व्यवस्थित पोहोचव रे बाबा, बस. आणि दिल्लीपासून पुढे मग आमचं पुण्यापर्यंत माझं फ्लाईट आहे, फ्लाईंग डोमेस्टिकली. आणि ड्युटी फ्री आपल्या मुंबईचं ह्याच्यापेक्षा भारी वाटतं मला. म्हणजे इनफॅक्ट हे जे अरायवलचं असेल ड्युटी फ्री ते पण वेगळं असेल, डिपार्चरचं असेल ते पण वेगळं असेल. त्यामुळे आता मला साधारण 11 वाजता सोडतील आतमध्ये असं वाटतं आहे. आणि आला आहे तो स्टाफ.
जो वाटेत भेटला होता आपल्याला तो आलेला आहे. ओव्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट हा जगातला बऱ्यापैकी बिझनेस एअरपोर्ट गणला जातो आहे. मी जर वाचलं असेल तर जगामध्ये साधारण म्हणजे 5च्या पर्यंत तरी फर्स्ट 5मध्ये पण सुद्धा ह्या एअरपोर्टचा उल्लेख होत असेल. मी काय वाचलं आणि काय नाही याला महत्त्व, पण हा बिझनेस एअरपोर्ट आहे. मला प्रत्येक वेळेला अरायवलचं काही शूटिंग करता नाही मिळत, कारण अरायवलला इतकी घाई करतात ते आणि आपल्याला थोडंफार टेन्शन असतं बऱ्यापैकी. पण डिपार्चरचं लास्ट टाईम पण आपल्याला भरपूर वेळ मिळतो मला. डिपार्चरच्या वेळेला भरपूर म्हणजे आता किती वाजले साधारण 10:15 वाजले आणि माझं 12चं फ्लाईट आहे. त्यामुळे वेळ असा भरपूर मिळतो आहे खरं. चला तर मग अगोदर फर्स्ट क्लासचे आणि इकॉनॉमी क्लासचे बिझनेस क्लासचे सुरू झाले. त्यांचं झाल्यानंतर मग इकॉनॉमी क्लासचे सुरू होईल. चेकिंग झालं. आता गेट नंबर 15नी आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये बरीच लाईन दिसते आणि आता फ्लाईटमध्ये आहे म्हणजे कदाचित, आणि फ्लाईटमध्ये अजून भली मोठी लाईन लागलेली आहे, चांगली दांडगी लाईन लागलेली आहे. व्हीलचेअर चाली, आम्हाला व्हीलचेअर होती. व्हीलचेअरसाठी रस्ता वेगळा ठेवलेला आहे. पायलट किंवा स्टाफ आत्ता चालला असेल आतमध्ये अजून, आणि आम्ही अजून लाईनीतच उभं आहे. सिक्युरिटी चेक सर्व प्रकारची झाली. हे साईडने जो रस्ता सोडलेला आहे तो फक्त व्हीलचेअरसाठी, म्हणजे जे एजड पब्लिक असतात किंवा जे सिनियर सिटीजन असतात आतमध्ये सोडतात, आणि सोडून बाहेर येताना त्यांना रिटर्न यावं म्हणून कडेनं हा रस्ता सोडलेला आहे फक्त. विमानात जाण्यासाठी ही लॉबी आहे, चांगली दांडगीच आहे ना, अजूनही संपले ना, अजूनही पुढेपर्यंत चालूच आहे. इतका वेळ झालं आम्ही लॉबीतूनच चालतो आहे. फार वेळ काही जास्त थांबलेला नाही, कंटिन्यू चाललेला आहे, तरी इतका वेळ लागतो आहे. हे असे चेअरवाल्यांना सोडतात. ज्यांना व्हीलचेअर असतात त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. नाही असं नाही, ते प्रत्येकाला असं सोडतात. आम्हाला चेक मला असून सुद्धा आम्हाला दिली नाही. आम्ही आता पायीच निघालो आहे, आणि आत्ता हे समोर जर दिसत असेल तर तिथे आम्ही विमानात चढू. आता ठीक आहे, आता पुढे आपण विमानातच भेटू. थँक्यू. आता आम्ही विमानात चाललो आहे, आणि इथं डायरेक्ट विमानात कॉन्टॅक्ट आहे. हे फ्लाईट आहे, आणि आत्ता आम्ही ॲक्च्युली विमानात चढतो आहे. आणि पुढे 38. आमचा तिकीट नंबर जो आहे त्या तिकीट नंबरवर आम्ही जाऊन बसणार आहे. ओआरए एअरपोर्टवर बसलेलं आहे खरं. आपल्या एअर इंडियाच्या
फ्लाईटमधनं असं दिसतं आहे. आणि हा संपूर्ण ORA इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे शिकागो. त्याच्याशिवाय आमच्या शेजारी कोरियन फ्लाईट लागलं होतं. आणि हे फ्लाईट समोरचं जे फ्लाईट आहे ते मला माहिती नाही खरं कुठलं आहे ते. आमचं एअर इंडियाचं बसलेलं आम्ही. जेव्हा टेक ऑफ घेईल तेव्हा घेईल, पण तोपर्यंत असं क्रिकेटनं पाच बसूयात. मी जसं म्हटलं तसं कोरियन एअरवेजचं आमचे शेजारी आहे. आणि इकडे जसं असेल तसं तर बसायला हवं आपल्याला. माझं सीट नंबर नाही सांगणार मी.